श्रीकांत, काय झालंय? का अशा फेऱ्या मारतोयस? काय झालं, मोहन सांगत होता की ऑफिसमध्ये आज खूप महत्वाची मीटिंग आहे, पण तू तर जाऊ शकणार नाहीस ना, म्हणून तो म्हणत होता की तू तिथे असणं महत्वाचं आहे. पण तुला ह्या अशा अवस्थेत सोडून जाता येत नाही ग मला. मी ठरवलं, मी 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 नाही जाणार. अरे श्रीकांत, असं काय करतोयस? हे बघ, माझा पाय आता बरा आहे, एवढं काही झालेलं नाहीये, आणि मोहन म्हणतोय ते बरोबर आहे. जिथे मी नाही जाऊ शकत तिथे तू जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू जायला हवंस ऑफिसला. नाही का, तुझी काळजी कोण घेणार ना? मग तुला काही लागलं तर, म्हणजे तुझी काळजी मी कोण? म्हटलं ना, माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला खूप लोक आहेत, आणि मला काही लागलंच तर प्रिया आहे ना, ती आणून देईल. तू नको टेन्शन घेऊस, तू बिंदास जा ऑफिसला, कळलं? नक्की जाऊ ना? हो. हे बघ, काय अडचण आली तर आठवणीने मला फोन कर. हा, आणि काळजी घे स्वतःची. हो. हा, ते नक्की जाऊ ना? श्रीकांत, जा. जातो, तू काळजी घे, पण हा, काळजी घे. पारूचा प्लॅन आज यशस्वी झाला तर तुझ्या आणि आदित्य मधला आबोला नक्की संपेल. देवा, तसंच होऊ दे रे. चल चल अगं, चल शॉपिंगला, चल चल आपण शॉपिंगला जाऊया. चल चल. ओ, एक मिनिट. नाही, शॉपिंगला वगैरे जाऊयात आपण, पण मला सांगा, तुम्ही इतके चांगले का वागताय माझ्याशी? सगळं ठीक आहे ना? आणि सूर्य नक्की पश्चिमेकडूनच उगवलाय ना आज? हा, दामिनी, सूर्य जनरली पूर्वेकडे उगवतो. ते तुम्ही उठल्यावर. युजली मी उठल्यानंतर मला पश्चिमेलाच दिसतो ना, म्हणून पश्चिमेकडून म्हणाले. असो, पूर्व काय पश्चिम काय, है ना? तरी सांगा, तुम्ही मला काय शॉपिंगला घेऊन चाललात? नाही, सगळं ठीक आहे ना? तुम्ही बरे आहात ना? अगं, ते मी इतके दिवस घराबाहेर होतो ना, आणि घरापासून दूर राहिल्यावर माणसाला माणसाची किंमत कळते. नशीब. हा, म्हणून मी म्हटलं आपण जरा एकत्र वेळ घालूया ना, म्हणून हे शॉपिंगला घेऊन जातोय तुला. हा. हो का? हो. पण मला जरा संशय येतोय तुमच्यावर. तुमचा काही प्लॅन नाहीये ना? मला बाहेर घेऊन जायचं, तिथे काहीतरी फसवायचं, घरात आणायचं रे, असं काही सुरू आहे का तुमच्या डोक्यात? मला खरंच तुमच्यावर संशय येतोय. काय, कसला प्लॅन? आणि तू का उगाच माझ्यावर संशय घेत असतेस ग? हो का? हा, मग रात्री ना मी शतपावली करायला चालले होते, आणि तिथे ना मला एक छोटीशी चुहा मीटिंग दिसली. काहीतरी खुसूर सुरू होतं. कसं प्लॅनिंग होतं? काय सुरू होतं तिकडे? हा, सांगा मला, काय प्लॅन होता तो? अगं, ते हा, ते ते वहिनीची काळजी कोण घेणार याची आम्ही ड्युटी ठरवत होतो. तुला जर का नसेल जायचं शॉपिंग मध्ये तर तुझा नंबर लावतो मी आधीच. कशाला? वहिनीची काळजी घ्यायला. नाही 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 नाही, त्याचं काय आहे ना, हा, माझ्याकडे ना खूप काही अशा नेसेसरी गोष्टी नाहीच आहेत. मी कसं सर्व्हाइव्ह केलंय फक्त माझं मला माहिती. तुम्ही नव्हता ना, म्हणून मी फार शॉपिंग पण नाही केली. पण आता तुम्ही आलायत ना आणि इतका फोर्स करतायत मला, तर आपण एक काम करूयात ना, आपण आधी शॉपिंग करूयात, मग बघू वहिनींच्या काळजीचं. बाकीची लोक आहेतच की घरात, हे ना. आपण जाऊयात शॉपिंगला. चला. हो. तुम्ही चला चला शॉपिंग. हो, चला ना, शॉपिंगला जाऊ. नको नको नको, सहज हाताला लागेल असं पाणी नको ठेवायला. मुद्दाम जरा लांबच ठेवते पाणी. त्या निमित्ताने का होईना आदित्य बाबांना हाक तरी मारतील.
अहिल्या मॅडम, कशात तुम्ही? पाय दुखत नाही ना जास्त आता? ठीक आहे, फक्त मुरगळलाय पाय, एवढं काही नाही. सावित्री, काही बोलायचंय का तुला? हो, ते मकर संक्रांत झाली ना, त्याची पूजा राहिली. आम्ही सगळ्याजणी जाणार होतो, पण गडबड झाली ना, त्यामुळे. आम्ही सगळ्या काय करतो माहितीये, सगळी कामं आवरली ना की बाहेर जाऊन पूजा करून येतो. म्हणजे तुमची परवानगी असेल तर. अगं, परवानगी काय? जा जा, तुम्ही नक्की जा पूजा करायला. त्या मूर्ख मुलीमुळे ना सगळा गोंधळच झाला त्या दिवशी. नाही नाही, माझ्या पण डोक्यातनं गेलं. तुम्ही सगळी कामं आटपा आणि पूजा करून घ्या. हो, पण अहिल्या मॅडम, तुमचं पाय. काळजी नको करूस, मी आता बरी आहे. जा. माफ करा मॅडम, मी खोटं बोलले तुमच्याशी. पण पर्याय नाही आहे आमच्याकडे. कारण तुम्हाला आणि आदित्य बाबांना पुन्हा एकत्र आणायचं असेल तर आम्हाला हे खोटं बोलावंच लागणार आहे. आम्ही सगळे घराबाहेर गेलो ना तरच तुम्ही दोघं मनमोकळेपणाने बोलू शकाल. सावित्री आत्याला सांगून जातो. सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या कुठे गेली? आईला जर काही लाग, प्रीतम प्रिया पण सया मामाकडे. दामिनी काकू, दामिनी काकू, दामिनी काकू, मोहन काका, मोहन गेले ते. बाबा, नको जाऊ दे, फोन करतो त्यांना. उगाच आई झोपली असेल तर डिस्टर्ब होईल.